वाटून दिले. हो तेवढं नाही, आता मला सगळा पगार वाटत गेला. केवळ बोनस दिला. दिवाळीचा ज्याच्या बायका लेकरांना कपडे घेऊन दिले तरी आता म्हणतात सांगा की आम्हाला नवीन वर्षाला की पगार वाट करा म्हणून सांगा. अहो याच्यात मला तुमचाच खूप कारस्थान दिसतोय. मला एक सांगा, मी हर महिन्याला पेमेंट तुमच्या हातात देतोय आणि तुम्ही या कामगारांना एक एक दोन दोन चार चार महिने पैसे देत नाही. पैसे गेले कुठे? सांगा ना. नाही पैसे गेले कुठे? साहेब हा तुम्ही माझ्यावर फालतूचा कलंक लावता. हो साहेब हो माहिती आहे मला कुठं जातात आणि कुठं नाही ते. तो आपल्या खजानीवर काम करणार आहे ना पाहिल्या हो. तो 2 लाखाचा घोटाळा करणार ना. पैसे हो तो स्वतःला युनियन समजत होता आणि शेवटी खजानीवर दगड फोडायचं काम करतो तो पाहिल्या. मग म्हणजे नेमकं आता कामगार म्हणतात तरी काय? बघा साहेब अहो मी सर्व पेमेंट करतो पण तो साला ना बाकी आहे हो. तोच साला येतो आणि गोळी करून जातो. आता काय करतो मी सर्व त्याच्याकडे जबाबदारी सोपवली. मग आता मी काय करू सांगा. कामगारांना काय करायचं ते मी बघतोय. हो इथं बोलत बसण्यापेक्षा तुम्ही कारखान्याकडे निघा. कामगारांना काय करायचं ते बघतोय मी. बघा तो स्वतःला समजत होता आणि हा कारस्थान नक्कीच त्याच्याच असला पाहिजे. माझ्यावर कलंक लावू नका. काय ऐकतोय मी हे त्याला काय समजायचं? साहेब हा कलंक लावतात तुम्ही माझ्यावर. हे बघा लक्षात जमायचं मी लवकर सोडून जातो. हा कलंक लावू नका. काय म्हणजे हा बोला. ते काय करायचं काय नाही ते नंतर बघू. कारखान्याकडे निघा. मी तुमच्या मागे चालू. कामगारांना काय करायचं ते बघतो ना. चला निघा तुम्ही. हे म्हणून देत काय माझा घरच चालून बघतोय. चिरंजीवाजीचा कार्यक्रम बघतोय. तुला या जगून कसा बाहेर फेकून देतोय. अरे काशीरामची वांजी म्हणतात मला काशीरामची वांजी. कमीपणाच्या जोरावर बदमाशीचा साम्राज्य उभा करणारा आज तो एक काशीरामची वांजी.